सध्या जिल्हा पंचायतीचे इलेक्शन डिक्लेअर झाला आणि काणकोण तालुक्यातल्या खोतिगांव पंचायतीचे माजी सरपंच दया उर्फ उमेश गांवकर हाणेन काँग्रेसी वचपाची तयारी केल्ली, पण ताजो तो कार्यक्रम डिले जालो। त्या वेळाचेर ताणें स्वताच एक आपली बैठक घेतली कार्यकर्त्यांक घेऊन आणि त्या वेळाचेर ताणें डिक्लेअर केलें की आपूण आता इंडिपेंडंट इलेक्शनाक उबो रावतलो म्हणून। सद्याक दया उर्फ उमेश गांवकर हाचो जर इतिहास पळयलो जाल्यार काणकोणचे आमदार आणि मंत्री रमेश तवडकर हांचे एक कट्टर सामके समर्थक आशिल्ले, जाल्यार ते सद्याक आता ते ताचेच कट्टर राजकीय दुश्मन जाल्यार दुसऱ्या वटेन ते आता काणकोणचे माजी आमदार आणि माजी उपसभापती इजिदोर फर्नांडीस हांचे कट्टर समर्थक अशें म्हणून वळखतात। पूण खरी मजा अशी की दया उर्फ उमेश गांवकर ज्या मनशाचे ते समर्थक आसात तो समर्थक म्हणजेच इजिदोर फर्नांडीस हो गोवा फॉरवर्ड पक्षाक सामील जाला। देखून दया उर्फ उमेश गांवकर आता इंडिपेंडंट इलेक्शन लढतलो अशी ताणें तयारी दाखयला। म्हणजेच दया उर्फ उमेश गांवकर राजकारणाक आता इंडिपेंडंट आयिल्ल्यान कशा तरेन राजकीय सूत्रां हालतली हाचे कडेन बऱ्याचशा जाणांचे लक्ष लागिल्लें आसा। कारण दया उर्फ उमेश गांवकर हे काणकोण तालुक्यातल्या आदिवासी समुदाया कडेन सामके लागींचे एक वेगळ्या तरेचे नेतृत्व आसा हे सगळ्या जाणांक खबरच आसा। त्याच बरोबर ताजे कडेन गांवांतल्या लोकांक एकठांय करप किंवा वेगवेगळे कार्यावळी घडोवन हाडप अशा तरेची एक संघटन शक्ती ताजे कडेन आशिल्ल्या कारणान सध्या राजकारणाक आता एक काणकोण तालुक्यात तरी वेगळोच रंग येवपाची शक्यता नाकारपाक शकना। काँग्रेस पक्षाचो पूर्ण विश्वास आसा की गेली 2-3 वर्सां हांव काँग्रेस पक्षा कडेन निगडीत आसा। ताचे बरोबर आमची पयलीं जशी आमची फॅमिली काँग्रेस पक्षांतल्यान वयर सरलेली, पूण मागीर आमी खुबशे जाणांक मदत केली आणि काँग्रेस पक्षा आमचे गोंयचे आमचे प्रेसिडेंट आसा अमित पाटकर, ताचे बरोबर आमचे विर्यातो फर्नांडीस, आमचे बाकीचे लिडर आसा सावियो आसतलो, सुभाष फळदेसाय आसतलो, त्याच बरोबर बाकीचे आमचे एल्टन बाब आमचो MLA आसता, सगळ्याचे म्हाजो विश्वास आसा की ते तिकीट हे म्हाका दितले। जाल्यार कदाचित तेमचे जर अलायन्स जर जाले आणि तिकीट गोवा फॉरवर्डाक जर गेली जाल्यार हांव पक्ष म्हणून निवडणूक लढयतलो। 100% आमी क्लिक जातले। आमी जे लोकांनी जे आमचे पैंगीण जिल्हा पंचायतीचे लोकांनी ह्या सगळ्या लोकांची राजकारण पळयल्लें आसा आणि हांव एक नवीन फेस आसा। त्या कारणांतल्यान म्हाका दिसता की हांव ज्या प्रत्येक गांवांनी फिरलेलो आसा, खास करून गांवडोरी खोतिगांव मागीर पैंगीणचे जे रिमोट एरिया आसा त्या सगळ्या गांवांनी हांव गेल्लो आसा, लोलयांच्या सगळ्या गांवांनी गेल्लो आसा आणि खुबशे जाण म्हाका फोन करून सांगता, म्हाका लंडन साकून सुद्दां कांय आमचे भाव फोन करता की दया बाब तूं फाटीं सरनाका, काँग्रेसी जर अलायन्स जर जालें, काँग्रेस जर गोवा फॉरवर्ड जर गेली जाल्यार तूं फाटीं सरनाका, अपक्ष तूं उबो राव। हें लोकांनी म्हाका उतर दिल्लें आसा आणि म्हाज्या लोकांचेर पैंगीण जिल्हा पंचायत लोकांचेर विश्वास आसा, ते कांय दगाबाजी करची ना आणि ते म्हाका 100% म्हाका मॅन्डेट दितले। पयशान सगळें जाता अशें ना, पयशे नासताना खूब निवडून आयिल्ले आसा। हांव सगळ्यां खातीर काम केल्लें आसा। ज्या मनशा कडेन फॉर्म भरपाक सुद्दां पयशे नासलेले त्या मनशाक सुद्दां आमी निवडून हाडलेलो आसा। आयज आमची परिस्थिती तशी ना, आज आमचे कडेन फॉर्म भरपाची तरी ताकद आसा आणि आमचे कडेन जी आमची जी फौज आसा ती म्हाका दिसता 100% आमकां निवडून हाडपा खातीर आपले स्वताचे सगळे त्याग करून त्याच बरोबर आपलो वेळ दिवन म्हाका निवडून हाडपाक सगळेच जाण प्रयत्न करतले। ST समाजाची फूट ना तशी, ते वेगवेगळे पक्षान आसत एखाद्या वेळा, पूण फूट ही कशा घरां तशी म्हाका दिसता भावा भितर मतभेद आसतात, पूण हांगाय तशेंच आमचो समाज जो आसा तो आतां सतत वावर करीत आसा, पूण तशें आमचे मदीं कोणाचे मदीं मतभेद ना। ते स्वता कशा समाज म्हणून आमी फुडें वयता आसतना थोडी गोष्टी फाटी जातल्योच आणि ते बाकी पक्षांमध्ये मतभेद ना, सगळ्या मदीं आसा, घरांमध्ये पक्षांमध्ये आसा, समाजामध्ये आसा, पूण अशें कितें ना की ते म्हणल्यार समाज अशें कांय ना। बाकीचे लोकय समाज लोक आसा, लोक समाजा खातीर सदांच एक प्लॅटफॉर्म आयिल्ले आसा। हांव सांगूंक सोदता की आमच्या उठाच्या वेळार हांगा काणकोणाच्यान जवळ जवळ 2 ते 3 हजार लोक गेल्ले, हे बेश्टेच गेले ना। जर फूट जर आसताली लोकां मदीं जाल्यार लोक वचनासलेले। आयज लोक गेले वर्साक 10 नोव्हेंबर 2024 ह्या वर्सा हेजोच अर्थ कितें, समाजा मध्ये फूट ना, लोक समाजाच्या बरोबर रावपाक तयार आसा की हे फक्त राजकीय कांय पक्ष हे फक्त लोकांक पिशे करपाचे संदर्भात प्रयत्न करता की ह्या समाजात फूट आसा म्हणून। दुसरें सांगता तुमकां
जो कोण आमकां ह्या झडपी इलेक्शनाक मदत करतलो त्या मनशा बरोबर आमी सदांच आसतले. जो कोण आमचे बरोबर आमकां दगा दिवपाचो प्रयत्न करतले तेच्या विरोधात आमी सदांच वावर करतले. हे लोक आमचे बरोबर ते आयजच येना, आमचे वेगळे एक्टिविटीज जाता तेन्ना सदांच येता. गेले आमी कितलींशीं वर्सां काम करता, लोकांक खबर आसा दया म्हणल्यार कितें तें. तुमी आतांच म्हणलें की पयशांचो विशय केलो तुमी, पयशे नासतना राजकारण जाता म्हणून. म्हाजे कडेन तर तशें व्हडलें भांडवल ना, पूण हे लोक जे येयला पयशांच्या आशेन आयले ना. हे आपले जे भुरग्यांचे भवितव्य, आपल्या सगळे जे आमच्या गांवाचे भवितव्य पळोवन हे लोक आयिल्ले आसा.